नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर मनोबल उंचावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आता विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचे ठरवले आहे। शरद पवारांची नजर केवळ महाराष्ट्रातील सत्ता पालटावर नसून राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांच्या निशाण्यावर आहे। मुख्यमंत्री पद मिळवायचे असेल तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत अधिक जागा निवडून आणाव्या लागतील। पक्षाने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली असली तरी मुख्यमंत्री पदाचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर सध्या पक्षात असलेल्या नेत्यांची ताकद पुरी पडणार नाही याची कल्पना शरद पवारांना आहे आणि त्यामुळेच ज्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल अशा नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यास कुठलीही हरकत नाही अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे। शरद पवारांची ही गुगली अप्रत्यक्षपणे अजित पवार गटातील अस्वस्थ आमदारांना नेत्यांना आमंत्रण देणारी आहे। पूर्वीच्या एकसंघ राष्ट्रवादीतील जवळपास 40 आमदार अजित पवारांसोबत आहेत। अर्थात हे सगळे शरद पवारांकडे परतणे शक्य नाही, परंतु त्यांच्यातील अनेकांच्या मनात, त्यातही विशेष करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या मनात आपल्या राजकीय भवितव्याविषयी धाकधूक निर्माण झाली आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटातील बहुतेक आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती, त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजी आहेच। शिवाय सहानुभूती हा घटकही विरोधात जाण्याची शक्यता आहे। भाजपने मदत केली नाही किंवा हात आखडता घेतला तर केवळ अजित पवारांच्या करिश्म्यावर निवडून येणे कठीण असल्याची जाणीव या आमदारांना होत आहे। अशा कुंपणावर असलेल्या आमदारांसाठी शरद पवारांनी ही गुगली टाकली। त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा गटातील काही आमदार आपल्या मूळ स्वगृही परतले तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। हे आमदार परतले तर त्या जागा वाटप करताना आपल्या पदरात पाडून घ्यायला शरद पवारांना फारसे कष्ट जाणार नाही। एकदम नखे उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याऐवजी परिचित चेहऱ्यासाठी जोर लावणे अधिक सोयीचे ठरेल। हे साधे गणित त्यामागे आहे। आता या गुगलीला नेमके किती लोक बळी पडतात हे येत्या काळात दिसेलच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।